प्रयास सीनियर ग्रुपतर्फे आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न. प्रयास सीनियर ग्रुप दादी नानी यांच्या वतीने आयोजित आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर दीपिका भारदे उपस्थित होत्या. त्यांनी आहार, विहार आणि योगा याविषयी सविस्तर मार्गदर्शन करत निसर्गाच्या माध्यमातून आपण स्वतःला कसे निरोगी ठेवू शकतो याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपस्थितांनी लाभ घेतला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या सविता जाजू, उपाध्यक्ष ज्योती गांधी, प्रयास सीनियर ग्रुपच्या अध्यक्ष जयाताई गायकवाड, प्रयास ग्रुपच्या अध्यक्ष रजनी भंडारी, संस्थापिका अध्यक्ष अलकाताई मुंदडा यांची उपस्थिती लाभली. तसेच माया राजहंस खजिनदार, मेघना मुनोद, प्रीती पटवा, प्रतिभा रासकर, संगीता घोडके, अरुणा गोयल, उज्ज्वला बोगावत, ज्योती कानडे, सुचेता बोरकर, सुजाता कदम, अलका वाघ, बेबी बारसकर, शशिकला झरेकर, सविता मंत्री, शकुंतला जाधव, लीला अग्रवाल, उषा सोनटक्के, नीलिमा पवार, प्रतिभा पेंडसे, आरती वाडेकर, रेखा मैड, छाया भंडारी, रेखा फिरोदिया, आशा गायकवाड आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दीपा मालू, दीपा सोनी आणि उज्ज्वला मालू यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. हा कार्यक्रम आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरला. दिशा घोडके यांनी शिवरायांवर पोवाडा सादर केला. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू लवर, हैप्पी बर्थडे डियर ज्योती, हैप्पी बर्थडे टू यू. खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त ज्योतिताई गांधी यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान केला. समझी अगर बच्चे होते नाम हमारा होता बबलू गबलू, खाने को मिलते लड्डू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. कुठे गेला क्राऊन आमचा? पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया दोघींना सुद्धा, ज्योती गांधी आणि माया राजू. इथून पुढचं निरोगी आयुष्य त्यांना मिळावं, भरपूर आयुष्य त्यांना मिळावं अशी देवाच्या चरणी आपण या ठिकाणी प्रार्थना करूया. आणि आता भाभी आधी केक कट करूया आणि नंतर मग बाकी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. देवानी त्यांना खूप खूप इथून पुढचं निरोगी छान आयुष्य द्यावं अशी आपण. आपल्या नगरमध्ये छोटीशी बाग आहे, आपल्याला माहिती. त्या बागेचं नाव आहे सिद्धिबाग. हा प्रश्न नगरमधल्या बागेचं नाव आहे तुम्हाला जनरल नॉलेजमध्ये कसं विचारेल. तर आता प्रश्न पुढे आहे. अशीच एक मोठी बाग आहे ज्याला उद्यान म्हणतात. असं एक राष्ट्रीय उद्यान आहे, त्याचं नाव आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. तर ते कुठे आहे? आसाम. बरोबर आहे. आणि बक्षीस सध्या मी म्हटलं तसं आपल्याला सगळ्यांना साड्या खूप आवडतात, बरोबर आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण कॉटनच्या साड्या नेसायचा प्रयत्न करतो, किंवा नेसत नसाल तर कॉटनच्या नेसत जा. कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुती सैलसर कपडे हे खूप चांगले असतात. तर जसं आपण कॉटन म्हणतो तसंच हातमागाचा एक व्यवसाय, प्रमुख व्यवसाय आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हातमागाचं प्रमुख केंद्र कुठे आहे? इचलकरंजी. बरोबर उत्तर. मागे कोणी उत्तर दिलं? ज्यांना बक्षीस मिळालंय त्यांना अलॉट नाही आहे सेकंड अटेम्प्ट करण्यासाठी. नॅशनल, लक्ष द्या बरं, नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA कुठे आहे? बरोबर आहे. बरोबर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. या पुढे बक्षीस घ्यायला नको आहे का? टाळ्या वाजवायला विसरू नका. अगरवाल भाभी मला सांगायचं ऐकलं. ओके. शनी शिंगणापूरची ओळख काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय ओळख शनी शिंगणापूरची? नाही, ते तर आहेच आहे, शनी देवता आहेच आहे.
घरांना दरवाजे नाही. असं एकेका शहराची ओळख असते. तर असं कुठलं शहर ओळखलं जातं, त्या शहराला 52 दरवाजांचं शहर म्हणून ओळखलं जातं. ज्यांना आधी बक्षीस मिळाले त्यांनी सांगायचं नाही. हा नाही, 52 दरवाजे, मी घाट नाही विचारले. पुष्करला घाट आहेत खूप. 52 दरवाजांचं शहर. मोबाईलचा उपयोग करू नका. थांबा जरा, थांबा. 52 दरवाजांचं शहर. गुगलला फोन फ्रेंड करू नका. नाही 52 दरवाजे. नाही. ऋषिकेश. नाही. चला मी सांगून टाकू ना. नाही. हा सांगा. हा बरोबर आहे. औरंगाबाद हे उत्तर आहे, पण तुम्हाला बक्षीस मिळणार नाही. ओके, येस, उत्तर बरोबर सांगितले. ओळखला जातो. जसं की आपण 13 जानेवारीला भोगी समजतो, 14 जानेवारीला मकर संक्रांत हा दिवस आपण साजरा करतो. तसंच जानेवारीतला 30 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 30 जानेवारी. हा, महात्मा गांधी पुण्यतिथी त्या दिवशी असते. त्या दिवसाला विशेष महत्व वेगळ्या नावाने ओळखलं जातं. एक मिनिट. हा काय? शहीद दिवस. राईट, बरोबर आहे. हुतात्मा दिवस म्हणून ओळखला जातो. बरोबर सांगितलं त्यांनी. 52 दरवाजांचं शहर म्हणून औरंगाबाद ओळखलं जातं. त्याच पद्धतीने औरंगाबादला, हात वरती करा, मागून कोणी उत्तर देऊ नका, इकडे कोणी देऊ नका. औरंगाबादमध्ये थंड हवेचं ठिकाण आहे, त्याचं नाव काय? बोलू नका, हात वरती. हा हा मैस्माळ. बरोबर आहे. या, नाही इकडचं उत्तर यांना द्यायची होती संधी. या, थोडंसं अलर्ट राहा, मेंदूला थोडीशी चालना द्या. पटकन विचार करा. आपण शाळेमध्ये असताना या सगळ्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत बघा. मी अगदी साधे प्रश्न काढते जेव्हा आपल्याला विचारायचे असतात. आणि अजून एक या निमित्ताने मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की वाचन वाढवा. बरोबर आहे की नाही? आपण काय करतो, आपण फक्त टीव्हीवरच्या सिरियल पाहतो की ज्याच्यामध्ये वेळ वाया जातो. बरोबर आहे. तर टीव्हीवरच्या सिरियल पाहू नका. त्याच्यापेक्षा आपला ज्ञान कसं मिळेल याच्यासाठी पेपर वाचा, न्यूज चॅनल पहा, कारण त्याच्यातनं माहिती मिळते. जगात काय चाललंय, देशात काय चाललंय. आपल्या अहिल्यानगरमध्ये काय देवाला प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपण गाभाऱ्याच्या भोवती फिरतो. अशीच प्रदक्षिणा पृथ्वी घालत असते सूर्याभोवती. पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तिला किती काळ लागतो सांगा? बरोबर आहे. नाही, यांनी हात वरती केला होता, त्यांनी केला होता. 365 दिवस. बरोबर उत्तर आहे. एक प्रश्न शेवटचा आणि थांबवण्याला सुरुवात करणार आहोत आपण. आपल्याला सगळ्यांना ये मेरे वतन के लोगो गाणं माहिती आहे? गाता येतं? 2 लाईन गायच्या, मग प्रश्न विचारू. जरा छान वाटेल थोडंसं. रेडी? सगळ्यांनी गायचंय ये मेरे वतन के लोगो. 1 2 3 स्टार्ट. थांबूया तिथे. हा, हे गाणं कोणी गायलं होतं? लता मंगेशकरांनी. बरोबर. प्रश्न तो नाहीच आहे. एका प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला त्याच्या बरोबरची जी माहिती ती देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असते. आता प्रश्न आहे, लक्ष द्या आणि हात वर करा. कोरसमध्ये उत्तर देऊ नका, इकडे कोणी बोलू नका. हे गाणं कोणी लिहिलं? आता द्या. नाही, रवींद्रनाथ टागोर नाही. तिकडे उत्तर देऊच नका. आणि नाही, रवींद्रनाथ टागोर नाही हो. राईट, बरोबर. कवी प्रदीप हे या गीताचे गीतकार आहेत. एकदम बरोबर. शाळेचे नाव PM श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा कॅन्टोन्मेंट मेंढा. आज मी तुमच्या समोर एक पवाडा सादर करणार आहे. महाराजांची कीर्ती बेफाम होती,
महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटलाय घाम. याला कोण घालेली असना दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम आली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार, नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला ग पगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. त्यानं भिडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जीत जगत जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबालाच टाकतो चिरडून. आणि कवटी झाले दरबारात. खान निघाला मोठे गुरमीत, त्याचं घोडदाळ पायदळ. फौज फाटलंय मग कळ, अंगितान तींचं बळ. पाहणारा कापी चळचळ, वाटेत भेटेल त्याला चिडलीत विसीत. खानाची सेना निघाली, गावाची गाव लुटली, आया बहिणीची अबलूर लुटली. कोण कोण रोखणारे वादळ. इकडे निजा, तिकडे मोगर, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, महाराजांची सेना मुठभर. खानाला कसं ठोकणार, काही लढा बाहुणार. चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा. ए मान कसा टेचावा, भेटीचा धाड नसा अंगावा. प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सामना खानानं हसत खसत कबूल केला. दिवस ठरला, दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. खान बेगुमान त्याला नाही जाणीव शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची. अंतच नाही जाणीव शक्तीची, अंतच नाही जाणीव शक्तीची. करेल काही कल्पना युक्तीची, हजी जी 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 जी. करेल काही कल्पना युक्तीची, हजी जी 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 जी. महाराजांच्या भेटीसाठी, महाराजांच्या भेटीसाठी खानाने एक शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला. नक्षीदार शाम्या आणला, नक्षीदार शाम्या आणला. आणि अशा या शाम्यान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सेतबंड त्याच्या संग दिला, सेतबंड त्याच्या संग दिला. शिवबाच्या संगती वाला, शिवबाच्या संगती वाला. खानाला महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खाना हाक मारी तो असली, खाना हाक मारी तो असली. रंगून नजर अगडी, जिरा जिरा जी जी जी, जिरा जिरा जी 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 जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दबाव केला. खानदाभिमान मानला, खानदाभिमान मानला. कटेरीचा वार त्याने केला, कटेरीचा वार त्याने केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चिलकत होतय अंगाला, चिलकत होतय अंगाला. खान नडवडला. इतक्यात महाराजांना पोटामन जिभेचे धकलेला, पोटामन जिभेचे धकलेला. वाघनख्यांचा मारा केला, वाघनख्यांचा मारा केला. टरटरा फाडलं पोटाला, टरटरला फाडलं पोटाला. खानाचा पोतडा बाहेर आला, जी 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 बाहेर आला, जी 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 जी. अशा या महाराजांना माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. नमस्कार, मी डॉक्टर दीपिका श्रीराम भारदे. मी योग आणि निसर्गोपचार तज्ज्ञ आहे. आज अलगाताईंनी मला इथे प्रयास ग्रुप सिनियर यांच्यासाठी व्याख्यानासाठी बोलवलं होतं. आता मी आज निसर्गोपचारावर बद्दल 5 एलिमेंट्स पंचमहाभूताबद्दल सगळ्यांना माहिती सांगितली. सगळ्यांना खूप भावली पण, आणि त्यानुसार करतील. पाण्याचे उपचार, योग उपचार, सूर्योपचार, उपास, आहार याबद्दलची माहिती सांगितली. ते सगळं त्यांचं पालन करतील याची मला आशा वाटते. आणि इथे आल्यानंतर त्यांचं अलगाताईंचं स्वतःचं मॅरेथॉनमध्ये धावणं, छोटीचा पोवाडा, गौरीताई जोशी यांचे प्रश्न विचारणं आणि जयाताई यांचं उत्स्फूर्तपणे बक्षीस देणं, हे अतिशय मला मनाला भावलं की
प्रत्येक वेळेस अलगाताई कोणाला तरी बोलवून त्यांच्या हस्ते जे पारितोषिक वितरण करतात आणि इतर लोकांना प्रश्न विचारलेल्या नंतर बक्षिसं वगैरे मिळतात. त्या बायकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अतिशय उल्हासाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. आणि हे करताना सुद्धा त्या अतिशय शांत मनाने सगळं करतात. ड्रेस कोड वगैरे ठरलेलं असतं. त्याच्यानंतर त्यांचं नाश्ता पाणी सगळं ते दुपारची जी आहे दिवसाची दुपारची सगळी पूर्ण वेळ सगळ्या महिलांचा अतिशय आनंदात आणि समाधानात गेलेला मला जाणवतं. आज या ठिकाणी मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की आता उन्हाळा सुरू झालेलाच आहे, तर सगळ्या महिलांना जास्तीत जास्त महिलांना पोहायला शिकता यावं यासाठी सिद्धिबाग जलतरण तलाव येथे मी महिलांसाठी स्वतः प्रशिक्षण देणार आहे असं मी त्याला सगळ्यांना सांगितलंय. संध्याकाळी 5 ते 6 ही बॅच असणार आहे आणि सगळी चौकशी तुम्ही सिद्धिबागेमध्ये करू शकता महिलांसाठी, महिलांनी चालवण्यासाठी. आणि तिथं उल्लेख केलेलाच आहे की समुद्रामध्ये पोहणारी पहिली अहमदनगरमध्ये महिला असल्यामुळे गणेश कुलकर्णी यांनी मला तो मान दिलेला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी जयाताई गायकवाड, दादी नानी ग्रुपची अध्यक्ष आहे. आणि आज आमच्या ज्या संचालिका आहेत अलकाताई मुंदळा यांनी डॉक्टर दीपिका भारद्वाजचा आज व्याख्यान ठेवलेलं होतं आणि त्यांनी खूपच सुंदर महिलांसाठी व्याख्यान दिलेलं आहे. त्यानुसार महिलांना पण त्यांच्या त्या व्याख्यानाबद्दल खूपच उत्सुकता वाटली आणि त्यांना परत परत बोलवावं आम्ही आणि त्यांच्याकडनं आरोग्यासाठी माहिती ऐकावी असा महिलांनी आज आम्हाला प्रतिसाद त्यांना दिलेला आहे. त्यामुळे त्याबद्दल मी रजनीताई भंडारी, अलकाताई मुंदळा आणि जयाताई गायकवाड या तिघींच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद ताई.